महाराष्ट्र राज्याचं विशेष अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे आणि सध्या राज्यातील कंत्राटदारांचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे. खरं तर राज्यातील कंत्राटदारांचे प्रश्न वेळोवेळी जे मांडत असतात, कंत्राटदारांची जी संघटना आहे त्याचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद भोसले सर आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात. सर काय सांगाल, कारण वेळोवेळी जेव्हा कंत्राटदारांच्या देयकाचा प्रश्न येतो तो अदा केला जात नाही असा आपला वारंवार आरोप होतो. आपल्याकडनं आंदोलनं सुद्धा होत असतात. नेमका एकूण प्रकार काय आहे हा? राज्यातील जवळपास मी स्वतः मिलिंद भोसले महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ राज्य अभियंता संघटना अध्यक्ष आहे. राज्यातील 3 लाख कंत्राटदारांचं नेतृत्व हे आमच्या तिन्ही संघटनेकडे आहे. राज्यातील मार्च 2025ला कंत्राटदाराची जवळपास 89,000 कोटीची देयकं प्रलंबित होती. आज मार्च 2026 आहे. ती जी बाकी आहे ती 77,500 कोटी आहे. म्हणजे गेल्या 12 ते 14 महिन्यामध्ये शासनाने फक्त 8 ते 10% रक्कम रिलीज केलेली आहे. वास्तविक ही रक्कम फार कमी आहे आणि राज्य शासनाचं आता जे अर्थसंकल्पीय अधिवेशन जसं मार्च एंडला करतं तसंच कॉन्ट्रॅक्टरचं सुद्धा मार्च एंडला सगळ्या बँकेचं वित्तीय संस्थाचं कर्ज भरावं लागतं. ह्याचे हप्ते बारासर नाकीनं येणार आहेत हे मात्र नक्की. आता एकूणच जर आपण परिस्थिती बघितली तर सध्या जी कामं आहेत ती प्रलंबित आहेत, ती सुरू आहेत की एकूणच स्वरूप काय आहे, कशा पद्धतीचं कामाचं स्वरूप नेमकं कसं आहे? ठीक आहे, तुमची देयकं अडलेली आहेत, मात्र काम सध्या सुरू आहेत की त्याचं स्वरूप काय? एवढी वित्तीय तूट असल्यामुळं, कंत्राटाची एवढी देयकं प्रलंबित असल्यामुळं राज्य शासनाने गेल्या 14 महिन्यात नवीन विकासाचे कामं मंजूर केले नाहीत. हा दुसरा ड्रॉबॅक आहे. यामुळे राज्यातील 3 लाख कॉन्ट्रॅक्टरवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळलेली आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. एवढी मोठी वित्तीय तूट असले, नवीन कामं मंजूर नाहीत, बिलं मिळत नाहीत. यामुळे राज्यातील शेतीनंतरचा सगळ्यात मोठा व्यवसाय जो आहे तो व्यवसाय देशोधडीला लागण्याची दाट शक्यता या ह्याच्यात नाही. याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना गेल्या 5-6 महिन्यामध्ये 5-6 पत्र दिलेत. काल सुद्धा हे आम्ही जे 9 मार्चला जे मुंबईला बैठक घेत आहोत या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्याला आम्ही एक निवेदन दिले. आम्ही बैठकीची वेळ मागितली आहे की तुम्ही ह्या तातडीने बैठकीसाठी आम्हाला वेळ द्या आणि ह्या ताबडतोब मुख्यमंत्र्यासारख्या मोठ्या माणसांनी तातडीने इंटरमिडिएट करणं फार गरजेचं आहे. नाहीतर अगोदरच महाराष्ट्रात प्रचंड मोठी बेरोजगारी आहे. या ह्याच्यामध्ये शेतीला सुद्धा प्रॉब्लेम्स आहेत, सध्या अनंत अडचणी आहेत. तर हा व्यवसाय सुद्धा देशोधडीला लागू नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. साधारणतः विभागवार जर बघितलं तर ह्याचं वर्गीकरण कशा पद्धतीनं तुम्ही कराल? कारण की 700 कोटी वगैरे बजेट तुम्ही म्हणत आहात. साधारण कुठल्या विभागाला किती कोटीचं हे देयक देत? सार्वजनिक बांधकाम विभागाचं जे बजेट आहे ते दरवर्षी जवळपास 18,000 कोटी रुपये असतं, परंतु प्रत्यक्षात जवळपास 44,000 कोटीचे कामं मंजूर केले आहेत. म्हणजे पुढील 2-3 वर्षाचे कामं मंजूर आहेत. जलजीवन मिशनचे 35,000 कोटी आहेत. ग्रामविकासचे 7,500-8,000 कोटी प्रलंबित आहेत. असे मिळून जवळपास 77,000 हे जवळपास 12 डिपार्टमेंटचे पैसे प्रलंबित आहेत. एवढी देयकं देणं हे अत्यंत काळाची आता गरज आहे. कारण ह्याच्यापेक्षा जास्त 16 आणि 20-20 महिने कॉन्ट्रॅक्टर तग धरू शकणार नाही. येत्या मार्चपर्यंत हे बिल देणं सुद्धा गरजेचं आहे. कारण गेल्या 6-7 महिन्यामध्ये जवळपास 4 ते 5 आत्महत्या आमच्या तरुण अभियंता आणि कॉन्ट्रॅक्टरने केलेल्या आहेत. या मार्चला जर पैसे नाही मिळाले तर याच्यामध्ये आत्महत्या आणि दुर्दैवाने अशी होऊ नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. पण तसं घडल्यास वावगं वाटणार नाही. नक्कीच प्रशासकीय कंत्राटदार आहेत त्यांची देयकं जी आहेत ती लवकरात लवकर अदा करावीत. कारण या कारणामुळं जे कंत्राटदार आहेत त्यांना आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलावं लागलंय आणि अशा पद्धतीच्या घटना भविष्यकाळात घडू नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः यामध्ये लक्ष देऊन ही बिलं लवकरात लवकर अदा करावीत अशा पद्धतीची भावना या ठिकाणी यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे. कॅरोसन नागेश चिप्पासह विश्वभूषण लिमाय, साम TV न्यूज, सोलापूर.